नमस्कार मंडळी. तर आज आहे दिंडी सोहळा. तर आम्ही पायी जाणार आहोत. नाही तर इथं करतो थोडं. आणि बघा सगळ्यांनी एक मॅचिंग साड्या लावल्या सप्त्याच्या आणि मस्त सगळी तयार झाल्यात. पण भरपूर थंडी आहे त्यामुळे सगळ्यांनी शॉल वगैरे अंगावर घेतल्यात. मुंबईला थंडी कमी असते पण इथे भरपूर म्हणून कोणाला सहन होत नाही थंडी, त्याच्यामुळे सगळ्यांनी अंग असे झाकून घेतल्यात. पण किती छान साड्या वगैरे दिसतात बघा सगळ्यांच्या. आणि अशी दिंडीला जाण्याची सगळ्यांची लवकर 7 वाजता तयारी झाली आहे. आणि आम्ही आता सगळी चाललो आहे आश्रमाकडे, जिथे सगळी एकत्र जमणार आहे तिथेच चाललो आहे आम्ही. आणि हा आई पण बघा मस्त तयार झाल्यात सगळ्या. मोबाईल आहे. तुम्ही कुठच्या गावच्या ताई? कुठच्या? न्यू पनवेल सगळ्या. ह्या आपल्या न्यू पनवेलच्याच सगळ्या आहेत. काय नाव? उज्ज्वला पाटील. तुमचं? तुमचं? मंदा मात्रे सरली. आणि लेखा शेळके न्यू पनवेल. बघा सगळ्यांचे साड्या किती छान वाटतात. बघा जगताप भाई आलेत आता. आणि बघा त्याची पण साडी छान दिसते. छान तयारी केली त्यांनी पण. सगळ्यांची तयारी झाली. हे बघा हे फोटो काढतात आता यांचे. कालचं पण केलं पण टाकायचे. गाव वारदोली. आम्ही वारदोलीचे आहेत आणि राहतो कल्याणला. आज काय नियोजन आहे? कसं काय आपलं जायचं कुठं आहे काय? आज आता आपल्याला 5 वाजता निघायचे. आपल्याला काठमांडू जायचे. कमसे कम 12 ते 14 तास लागणार आहेत आपल्याला. आपण रात्री तिथे पोहोचणार काठमांडू. हां बोला. दिंडी आता निघणार आहे. 7चा टाईम दिलेला आहे. जनकीच्याकडे आपली दिंडी जाणार आहे. त्याच्यानंतर आपण निघणार आहे आपण काठमांडूला. आपला 14 तासाचा प्रवास आहे. आणि आता चाललोय आम्ही आश्रमाच्या दिशेने. आणि धुकं बघा सगळीकडे, धुकं पसरलंय एकदम. प्रचंड थंडी आहे. माणसाला दिसत नाही. आणि आता आलोय आम्ही छान याला आश्रमाजवळ, जिथून दिंडी निघणार आहे तिथे. माझ्या घरी होती, विसरलो आणायला. पण काही कांची अशी इच्छा आहे, आमचे थोडेफार का होईना त्याच्यामध्ये आमचा सहभाग जयवंत होईल. लक्ष्मी नारायण खरत यांच्या स्मरणार्थ जयवंत होईल. मी अन्नदानामध्ये 1000 रुपये दिलेले आहेत. त्यांनी ते म्हणून उभीकडे द्या. तसेच सर्वांना विनंती आहे, आपण दिंडीमध्ये जात असताना टाळ घेणार आहे त्याने टाळ दुसऱ्या कोणाकडे देऊ नका. स्वतःजवळच ठेवा टाळ. कोणी जरी मागितलं तरी त्याला जर दिला तरी परत तुम्ही त्याच्याकडून घ्या. कारण टाळाची जबाबदारी एक टाळ 2,000 रुपयाचा आहे. जर तुमच्याकडून हरवला तर 2,000 रुपये आकार. आज 1 तारीख आहे 1 वर्षाप्रमाणे. तर आपल्याला शिस्त पाळायची. भारत देशाची शान आपल्याला राखायची आहे. शिस्तीचा भंग करू नका. 2 लाईनच फक्त करा. नाहीतर इकडची नेपाळची मंडळी मधील कशी आहे ती भारतातली लोक अशी असं. पहिल्या दिवसात सुरुवात. टाळ घ्या. टाळ घेतला तरी आपल्या जवळच ठेवा. जर मागितलं तर त्याला सुद्धा द्या, पण त्याच्याकडून रिटर्न घ्या. आम्ही 2 वर्गमित्र आणि 2 वर्गमित्र 8वी ते 10वी पर्यंत वसंत नारायण पाटील आणि मी आता लक्ष्मण आले. थोडं
वाटलं इथं येऊन तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटलं आणि आमची नवीन वर्षाची सुरुवात 2026मध्ये नेपाळमध्ये होईल असा मी कदापि विचार केला नव्हता आणि ती आता लक्ष्मण महाराज यांच्या माध्यमातून ही संधी आम्हाला मिळाली. त्याचं मनपूर्वक अभिनंदन. रामकृष्ण हरी महाराज. थांबा. माझी मोठी मुलगी भांडत पण माझ्याशी आणि प्रेमाने पण रेखा भजन हो जरा. जॉईन नाही केलं काय जॉईन नाही झाला? इथे 10 मिनिटं भजन फोटोमध्ये येणार साईडला फक्त 10 जण पकडले फोटोमध्ये 10 जण बाकीचे येणार नाही. बरोबर आले ना. हे पहा संतोष रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी नाथा हरी जय जय राम हरी जय जय रामकृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम गुरु पाहिजे इकडे या फोटो काढण्यासाठी या बेबी आई होईल प्रेमाने पाठ राधा कृष्ण बाळ कृष्ण राधा कृष्ण बाळ कृष्ण राधा कृष्ण पाटील कृष्ण कृष्णांसाठी चंद्रभागा चंद्रकांत मोठे शंकर गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण श्री महादेव कृष्ण राधा गोपाल सगळ्यांची थंडी उठलेली दिसते. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
दोन लाईन थोडा ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बघा किती संख्येत एक सारख्या साड्या नेसून महिला उपस्थित आहेत इथे. आणि नेपाळमध्ये ही दिंडी होते, दिंडी सोहळा. हे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आपला धर्माचा प्रसार आपण दुसऱ्या देशात पण करतो, हे मला खूप म्हणजे सुखकर गोष्ट वाटते. कारण की आपण हिंदू आहोत आणि हिंदू धर्माचा प्रसार असा आपण देशात असं करतोय. हे बाबा आमचे आणि ह्या ताई कीर्तनकार आहेत बघा. आमच्या बाबांच्या सुनबाई आहेत त्या. आणि कीर्तनकार असूनही सहभागी झाल्यात सगळ्या महिलांच्या बरोबर. त्यांना काहीही घमंड नाही बघा. जय बोलो.
सिया राम जय जय सीताराम सीताराम जय सिया राम नाता दीपावली मध्ये सर्व पाहतात आपल्याला सीताराम जय सिया राम सिया राम जय सिया राम जय सिया राम सीताराम सीताराम जय सीताराम सिया राम सीताराम जय सिया राम सिया राम जय जय सीताराम सीताराम जय सीताराम 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 जय सीताराम सिया राम जय जय सीताराम राज राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम गंगा तुलसी हे बाबा ज्यांनी दिंडी आणली ते बाबा आहेत आणि ते पण सगळ्यात मग्न होऊन असतात बघा. म्हणजे काही मतभेद नाही त्यांच्या मनात. आणि थंडी आहे इथे भरपूर तरी पण बघा कशा मग्न होऊन बाया नाचतात. कशा मग्न होऊन देवनामात रंग झाले मंडळी सगळी. आणि आज हे सौभाग्य पाहायचं माझं म्हणजे मी स्वतःला धन्य समजते आज. आणि वाले आणि तुळशीवाले मध्ये राहतील. बाकी सर्वांनी कोण नावं करायचं आहे पुरुषांचा एक राहून आणि महिलांचा एक राहून मध्ये महिला राहतील आणि पुरुष पाठीमागे राहतील. राम 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 Bye.
अशी परदेशातली महिला पण आपल्यात सहभागी झाल्यात आणि कशी नाचतात बघा. विठ्ठल नामाच्या गजरात नाचतात सगळी महिला. आणि परदेशातल्या नेपाळची महिला पण आपल्या नादात गेल्या, गेल्या आणि कशी नाचतात बघा. देव नामाचा गजर झाला इथे आणि सगळी नाचत आहेत. असं दृश्य मी पहिल्यांदाच बघत आहे आणि माझं पण मन होऊन गेलंय या विठ्ठल नामाच्या गजरात. आणि हे आहे राम मंदिर बघा. आणि इथे दिंडी आलेली आपल्या आश्रमामधून आणि महिला बघा किती आलेत सप्त्यासाठी. आणि एकूण 300 लोक आहेत या आमच्या ट्रिपमध्ये आणि नेपाळला आलेले आहे ही ट्रिप. आणि तिथे रामाचा जय जयकार झाला. परत आलेली आहे दिंडी. पण एकही ठिकाणी वरील तांदूळ भेटले नाही. मग आपण निर्णय घेतला वेळभर पाहूया, तर वेळभर सुद्धा भेटली नाही. मग आता चहा ठेवलेला आहे तिथं ताबडतोब कीर्तन होईल. बरं 1 तासात कीर्तन होईल. जेवणाची तयारी चालली आहे बघा.